मनोज जरांगेचा मास्टर स्ट्रोक. सध्या देशभरच आरक्षणाचा मुद्द्याने पेट घेतला आहे. मनोज जरांगेच्या तडाख्याने लोकसभेला महायुतीला पाणी पाजले. महाराष्ट्र विधानसभेला फटका बसू नये म्हणून काही ओबीसी चेहरे पुढे केले. या कारस्थानावर मनोज जरांगेने बॉम्ब गोळा टाकला. निजामकालीन नोंदीवरून आता मुस्लिमांनाही ओबीसी मधून आरक्षण द्यावे. बिहारमधील जातीय जनगणना व वाढविलेले थेट आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरविले. यावरून महाराष्ट्रात सध्या चाललेला सिमगा बोंबा मारायलाच लावेल. आतापर्यंत मराठा व ओबीसी आमने सामने होते. मनोज जरांगे यांचा मास्टर स्ट्रोकने तिसरा बेडू मुस्लिम समाज आरक्षणाच्या परिघात आल्याने चाललेला जातीय भांगडा कोणता रंग धारण करतो ते पाहणे मोठेच रंजक ठरणार आहे. मराठा बांधवांप्रमाणेच ते मुस्लिमांचेही मसिहा बनतील. मनोज जरांगे आता राजकारण्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यांना आपण थोपवू शकतो या भ्रमातून राजकारण्यांनी बाहेर यावे. प्रत्येक उपोषणावेळी लिखित आश्वासने दिली पूर्ण करण्याबाबत चालढकल करून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. त्यानंतर जरांगेंनी मास्टर स्ट्रोक मारला. देशभरात आज तरी मुस्लिम समाजाला वाली नाही. आपला नेता शोधण्यासाठी त्यांनी अनेक चेहरे पाहिले. महाराष्ट्रात ठाकरेंच्या पाठीमागे उभे राहण्याचे प्रयत्न केले. लोकसभेला एक गठ्ठा मतदान टाकले. आरक्षणाच्या वादळात मनोज जरांगेने मुस्लिमांना ओढून एक प्रकारे राजकारण्यांच्या तोंडावर तमाचा मारला. देशभरात आरक्षणाचा गदारोळ उडाला आहे. धनगर ओबीसी आरक्षणाने उचल खाल्ल्याने मनोज जरांगे मुस्लिम कार्ड खेळले. आता विधानसभा निवडणूक जवळ आल्याने राजकारण्यांना टाळूवर सोडले. आपण बोलू तीच पूर्व दिशा व ठरवू त्याच दिशेला सूर्य उगवणार असा आभास निर्माण केला गेला होता. मनोज जरांगेंनी या फुगलेल्या फुग्याला टाचणी लावली. सर्व समाज घटक अंगात अशांत असल्याने सरकार कोणतेही असो बॅकफुटवर चाच पडताना दिसते. लोकसभेला दणका बसल्याने ओबीसी नेत्यांनी कावकाव सुरू केली. मात्र त्यात फार काही हाती लागण्याची शक्यता नाही. हाके, भुजबळ, पंकजा मुंडे, प्रशांत शेंडगे, हरिभाऊ राठोड हे मास लीडर नाहीत. मनोज जरांगे यांचा न्याहारी एवढे सुद्धा त्यांचे काम नाही. आता सगळेच जातकुळीवर आले आहेत. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.